प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज कुछ ज़्यादा हो गया है. म्हणजे हे सगळेजण टेबलावर नेहमीसारखे जेवायला बसलेत आणि हे ऑफिसचे विषय काढत असतात. कल्पनाताई म्हणते, ऑफिसचे विषय घरी नका काढत जाऊ रे. आता तेवढ्या अर्जुन म्हणतो, मला काहीतरी सांगायचं आहे. पण आता अश्विन म्हणतो, ए मम्मा, ही स्मिताताई फोनवर बोलते ते चालतं का तुला? पण आता या दोघांचे वाद मिटवून अर्जुन म्हणतो, मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. काय आहे ना, उद्या तन्वी येणार आहे आपल्या घरी जेवायला. पूर्णाजी खूप खुश होतात. काय सांगतोयस अर्जुन, खरंच? कल्पनाताई विचारतात, तुला कुठे रे भेटली तन्वी? त्यावर अर्जुन सांगतो, अगं मम्मा, माझ्या ऑफिसच्या बाहेर आली होती ती म्हणत होती पूर्णाजीची खूप आठवण येते, तू माझ्याशी खूपच वाईट वागतोस वगैरे वगैरे. ती रडायला लागली. मग मी काय म्हणणार होतो, मी म्हटलो ये उद्या लंचला. सायलीला नवल वाटते आणि अस्मिता म्हणते, काय रे, एरवी तर ती तुला डोळ्यासमोर नसते आणि आज चक्क तू तिला लंचला बोलवलंस, हे जरा जास्ती नाही होते का अर्जुन? अर्जुन म्हणतो, अरे त्यात काय जास्ती, ती रडत होती आणि पूर्णाजीची आठवण येत होती तुला. आणि तसंही माझ्या पूर्णाजीसाठी मी एवढं तर करूच शकतो ना. नाही, मला माहिती आहे मी तिला 2 मिनटं पण डोळ्यासमोर सहन करू शकत नाही, पण पूर्णाजीसाठी एवढं करूच शकतो. पूर्णाजी म्हणते, बाळा खूप खुश आहे मी, तू खूप चांगलं केलंस. अर्जुन म्हणतो, खुश आहेस ना पूर्णाजी, बस मला दुसरं काय हवं. सो स्वीट ऑफ यू. आणि आता सायली त्याच्याकडे बघत असते सारखी की काहीतरी गडबड आहे, हे सायलीच्या लक्षात आलं आहे. पण अर्जुन तिला टाळतो आणि म्हणतो, माझे जरा काम आहे, मी येतो आता, माझं जेवण झालं आहे. तो निघून जातो. आता अश्विन म्हणतो, बापरे, आता तन्वी येती घरा म्हणजे तोची दिवाळी दसरा. बाबा आपण लवकर निसटू, नाही तर या बाया आपल्याला भाज्या बिज्या आणायला पाठवतील. असो, आता हे दोघं जण निघून गेल्यावर अस्मिता टोमणा मारते, आज जेवणात जरा जास्तीच तेल घातलं असं विमल, माझं डाएट बिघडलं. असं म्हणून अस्मिता निघून गेली आहे. कल्पनाताई म्हणतात, काय ही पोरगी, सायली किती छान जेवण बनवते बरं. पण पूर्णाजी जरा जास्तीच एक्सायटेड आहे, तन्वी येणार आहे, खूप दिवसांनी येणार आहे माझी तन्वी. कशाला, आत्ता तर पार्टी होती तेव्हा येऊन गेली. असो, पण आता पूर्णाजी सायलीला म्हणतात, सगळं तिच्या आवडीचं बनवा उद्या. तुम्ही तिघीही अगदी सगळी जबाबदारी व्यवस्थित सांभाळा, तिला काही कमी पडता कामा नये आणि रोजच्यासारखं नाही, गोडधोडाचं जेवण करा. विमल म्हणते, सायलीताईंवर जबाबदारी असली ना की तुम्ही सोडूनच द्या बाकीचे विषय, त्या छान करतात. आता कल्पनाताई पण म्हणतात की हो, सुगरणच आहे आपली सायली. पण आता इकडे ना प्रेक्षकांनो, प्रियाच्या सांगण्याप्रमाणे तिने नागराजच्या आणि राकेशच्या तोंडावर सेल्फ्या फेकल्या आहेत, अर्जुनच्या आणि तिच्या. आणि खूप ॲटिट्यूड दाखवते ती. बघितलं ना, तुम्ही मला बिनविषारी नागिन म्हणत होतात ना, हे सगळं या बिनविषारी नागिनीनेच केलं आहे. राकेश म्हणतो, ए चल, तू काहीतरी फेकतेस. अर्जुन तुझ्याशी बोलला असेल, पण आता मला नाही वाटत तो तुला उद्या उभं करेल समोर. आता प्रिया म्हणते, हो का, मग हे बघ. ती आता तिचे कॉल लॉग्स दाखवते आणि यात अर्जुनचा कॉल रिसीव्ह केलेला दाखवते आणि म्हणते, बघ तो माझ्याशी 1 मिनिट 43 सेकंद बोलला. नागराज म्हणतो, अरे बाप रे, अर्जुन तुझ्याशी इतका वेळ बोलला, म्हणजे प्रगती आहे ग तुझी. प्रिया म्हणते, मग आता पुढचं तुम्ही ऐकाल ना तर ऐकून फ्लॅट व्हाल फ्लॅट. मला अर्जुनने उद्या त्याच्या घरी जेवायला सुद्धा बोलवलं आहे. आता राकेश म्हणतो, ए चल, बंडल मारतीयस, काय पण सांगतेस. बाबा हिच्यावर विश्वास ठेवू नका, ही खोटारडी आहे 1 नंबरची. आता प्रिया म्हणते, हो का, तुला विश्वास नसेल तर तू चल उद्या ड्रायव्हर बनून माझ्यासोबत. तू बाहेर थांब, मी तुझं जेवण लॉनवर पाठवून देईल आणि आतमध्ये काय होते ते बघत राहा. काय आहे ना, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे, पण ही प्रिया काय काय करू शकते ना, तुम्ही बघाच. आता लवकरच मी सुभेदाराची सून म्हणून घरी जाणार आहे त्यांच्या. आता नागराज म्हणतो, तू तर सॉलिड काम केलं आहेस गं, म्हणजे खरं आहे हे, मला विश्वासच बसत नाही आहे. प्रिया म्हणते, अब आगे आगे देखो होता है क्या, म्हणजे असा टोमणा मारून ती तिथून निघून गेली आहे. राकेश म्हणतोय, बाबा हिचं काही खरं नाही आहे, ही जरा जास्तीच उडती आहे. अर्जुन त्याचं पुस्तक वाचत बसलेला असतो. आता सायली त्याच्याकडे सारखी बघत असते. अर्जुनचंही तिच्याकडे मधून मधून लक्ष असतं. सायली काहीही न बोलता बाथरूममध्ये जाते, तेव्हा अर्जुन जरा हुशायसा होतो की ही काही बोलली नाही आहे. सायली पुन्हा येते बाथरूमच्या बाहेर आणि मग ह्याच्याकडे अशी उभी राहून नुसती बघत असते. दोघंही एकमेकांना काय काय असं करताय. अर्जुन म्हणतो, काय चाललंय तुमचं. सायली म्हणते, तुमचं काय चाललंय, हे मी काय विचारतीये ना ते तुम्हाला बरोबर कळतंय. तुम्ही प्रियाला खरंच उद्या लंचला बोलवलं. आता अर्जुन म्हणतो, काय तुम्ही सगळे आश्रमातले लोक डिटेक्टिव्ह आहात का, जरा श्वास घेत जा मधून मधून, नाही तर गुदमरून मरून जाल. सायली म्हणते, सर माझ्या प्रश्नांची उत्तरे टाळू नका, मला सांगा तुम्ही तन्वीला का इन्व्हाइट केलं आहे. अर्जुन म्हणतो, हे बघा मी तिला इन्व्हाइट केलेलं नाही आहे. सायली म्हणते, हो का, तुम्हाला तर तन्वी 1 मिनिटही डोळ्यासमोर नको असते, मग तुम्ही तिला का इन्व्हाइट केलं. अर्जुन म्हणतो, हे बघा काय आहे ना, ती मला दिसली ऑफिस समोर आणि रडायला लागली. अर्जुन तू असाच वागतो माझ्याशी, तसाच वागतो आणि तू
माझी मैत्री तोडलीस वगैरे वगैरे इमोशनल करायला लागलेली होती. तुम्ही असं बघू नका हो माझ्याकडे डिटेक्टिव्हसारखं. सायली म्हणते बोला पुढे. अर्जुन म्हणतो अहो ती रडत होती तर मला असं वाटलं की बोलवावं तिला. मी सहज म्हटलो बाई ये तू. तर तिने स्वतःला इन्व्हाइट करून घेतलं की मी उद्याच येते. आता असं म्हटल्यावर मी काय म्हणणार होतो. ती गळ्यात पडली माझ्या चार चौघात आणि लोक माझ्या तोंडाकडे बघत होते. माझं काही चुकलं का सांगा. आता सायली म्हणते हो तुमचं बरोबर आहे सर, ती असं करूच शकते. प्रिया पण ना तिला काही तारतम्यच नाही आहे. पण असो तुम्ही बरं केलं तिला बोलवलं. पण आता उद्या माझ्या हातून काही चूक नको घडायला. पूर्णाजीचा जिव्हाळ्याचा विषय आहे ना प्रिया म्हणजे. तर आता अर्जुन विचार करतोय त्यासाठीच तर मी हे सगळं करतोय, तुमच्या हातून चूक व्हावी म्हणून. असो तर आता प्रेक्षकांनो ये कुछ ज़्यादा हो गया. आता प्रिया स्वप्न बघते अर्जुनसोबत छान रोमॅन्टिक. अर्जुनने तिला प्रपोज पण केलं आहे लग्नासाठी स्वप्नामध्ये आणि ती रेडी पण झाली आहे. येस येस मी तयार आहे तुझ्याशी लग्नाला. एवढंच नाही तर दोघं आता कुठेतरी जाणार आहे म्हणे बाहेर फिरायला. अर्जुन तिला स्वप्नात विचारतोय बायको तुला कुठे जायचं आहे फिरायला. त्यावरती प्रिया म्हणते अर्जुन तू सांग ना. अर्जुन म्हणतो माझी बायको जिथे तिथे माझ्यासाठी स्वर्गच असेल. प्रेक्षकांनो हे जरा जास्ती होते असं नाही वाटत आहे का. तर आता प्रियाच्या ह्या स्वप्नांवर मी काही गंमत आणि काही मीम्स टाकलेत ते तुम्ही 2 मिनटं एन्जॉय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील. ते असे ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. ऐसे तो नहीं होता है. ऐसे तो नहीं होता है. ऑब्वियसली प्रिया जरा जास्ती उडतीये. मी कालच म्हटलं ती नक्की हात धरणार अर्जुनचा. असो आता या पूर्णाजी जरा जास्तीच एक्सायटेड असतात. अस्मिता म्हणते अगं एवढी काय वाट बघतीयस तू, येणारच आहे ना ती. पूर्णाजी म्हणतात अगं माझी तन्वी येणार आहे गं, माझी नात येणार आहे इतक्या दिवसांनी. आता पूर्णाजीला मध्येच भजाचा पण वास आलाय. कल्पनाताई म्हणतात अहो सायलीने ओवा घातलाय भजात. कॉमन आहे प्रेक्षकांनो, ओवा सगळेच घालतात. असो हे काय कशाचं जास्ती करून सांगतात काही सांगता येत नाही. पण आता पूर्णाजी म्हणतात अगं तन्वीच्या आवडीच्या वस्तू केल्यात ना काकडीची कोशिंबीर. सायली म्हणते हो पूर्णाजी मला आईने सगळं सांगितलंय आणि मला तिच्या सध्याच्या आवडीनिवडी पण माहिती आहेत. तर आता तेवढ्यात मॅडम हजर झाल्या आहेत प्रिया मॅडम. आता लगेच पूर्णाजी म्हणतात गो माझं सोनं ते. लगली पप्पी बिप्पी घेतात तिची. ती म्हणते पूर्णाजी मला तू रोज बोलवलंस ना तर मी रोज येईल, पण रोज रोज कोणी गोडाधोडाचा स्वयंपाक नाही करणार हिच्यासाठी. असो तर आता प्रिया म्हणते कशी आहेस सायली. सायली म्हणते मी मस्त, तू कशी. आता ही म्हणते हो मी पण मस्त, पण अर्जुन कुठे दिसत नाही आहे. तेवढ्यात अर्जुन साहेब म्हणतात मी इथेच आहे, मी कुठे जाणार आहे. आता हा अर्जुन खाली आल्या ना प्रेक्षकांनो ही गचकन त्याच्या गळ्यात पडते, त्याला मिठी मारते. त्यामुळे पूर्णाजीनं पण जरा ऑकवर्ड वाटायला लागलंय आणि अर्जुनला सुद्धा ये कुछ ज़्यादा हो गया. पण असो मी तुम्हाला तेव्हाच म्हटलं होतं की प्रिया नक्की अर्जुनच्या गळ्यात पडणार आणि अर्जुनला हे महागात पडणार आहे. पण यावर सायलीची रिॲक्शन मात्र जरा थंडच आहे आणि इथे या सगळ्यांच्या रिॲक्शनवर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. आज त्यांनी काही विशेष दाखवलंच नाही आहे, सगळं हेच फापट दाखवलं आहे. असो पण आता पुढे त्यांनी तोच प्रोमो दाखवला आहे. हे जरा एक्साइटमेंट जास्ती वाढवतात, पुन्हा पुन्हा तोच प्रोमो दाखवत राहतात आणि रोज दाखवायचं ते वेगळंच दाखवतात. असो तर आता ह्या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं. तोच प्रश्न की अर्जुनचा प्लॅन फसणार की सायली आधीच सतर्क होणार की अर्जुन काहीतरी लबाडी करणार आहे म्हणून. तर बघूयात पुढे काय काय एक्साइटमेंट आपल्याला दिसणार आहे. म्हणजे पूर्णाजी खरंच सायलीला रागवतील का अर्जुनचा प्लॅन फसेल. आता हेच 3-3दा पूर्ण आठवड्यापासून सांगावं लागतंय. तर कसा होता रिव्ह्यू हे कळवा आणि मधल्या मीम्स कशा वाटल्या तेही सांगा. आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी मी अनघा आणि सिरियल म्हणजेच मी अनघा माझी आवडती सिरियल नाव एकच, पण रिव्ह्यू मात्र मस्त आणि इंटरेस्टिंग. सो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.